महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आता महाराष्ट्र नगर मंडाळे या स्थानकातून रवाना होणाऱ्या मेट्रोमध्ये पोहोचलेले आहेत। मुंबईमधील मेट्रोचं जाळं विस्तारित करण्याच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या विविध मार्गिकांमधली ही एक महत्त्वपूर्ण मार्गिका मानली जाते। 5 स्थानकांची जरी ही मार्गिका असेल तरी पण यामुळे मानखुर्द मंडाळे ते चेंबूर डायमंड गार्डन इथपर्यंतचा परिसर मेट्रोनं जोडला जाणार आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबतच या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित आहेत। ही तीनही महत्त्वाची मंडळी आत्ताच्या घडीला मोटरमनच्या केबिनमध्ये जाऊन पाहणी करतायत। सकाळच्या सुमारास दहिसर ते काशीगाव या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेलं आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील मेट्रो विस्ताराच्या प्रकल्पाच्या अनुषंगानं महत्त्वाचं पाऊल टाकण्यात आलं। आत्ता आपण या घडीला जी मेट्रो पाहतो आहोत ती मानखुर्द मंडाळा ते डायमंड गार्डन चेंबूर इथपर्यंत प्रवास करणार आहे। 5 किलोमीटरचा हा प्रवास असेल। या 5 किलोमीटरच्या दरम्यान 5 स्थानकं असतील। मुख्यमंत्री आता या डायमंड गार्डनपर्यंत जाणाऱ्या मेट्रोमध्ये प्रवास करतायत आणि ते प्रवास करत असलेली मेट्रो आता पुढे सरकू लागल्याचं आपल्याला दिसतं आहे। मुख्यमंत्री आता स्वतः सेल्फी सुद्धा काढताना आपण पाहू शकतोय। मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या मोबाईलमध्ये एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासोबत सेल्फी घेतलाय। मेट्रोच्या विस्तारीकरणाच्या दरम्यान होणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातो आहे। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आता मोटरमनच्या केबिनमध्ये आहेत। मेट्रो ड्रायव्हरच्या केबिनमध्ये आहेत असं म्हटलं तर गैर ठरणार नाही। ही मेट्रो सेवा मानखुर्द मंडाळे ते चेंबूर डायमंड गार्डन या परिसरामध्ये उद्यापासून वापरासाठी खुली होणार आहे। मुंबईच्या पूर्व उपनगरामधला हा एक दाट लोकवस्तीचा परिसर आहे। या परिसराच्या सेवेसाठी आपल्याला ही उपनगरीय सेवा लाभल्याचं पाहायला मिळतंय। ही उपनगरीय सेवा सुरू झालेली आहे आणि या मेट्रो मार्गिकेवरील मेट्रोच्याच ठिकाणाहून स्थानकाहून मनोज कुलकर्णी आमचे सहकारी आणि प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, माझा आवाज आपल्याला येतोय? मनोज कुलकर्णी यांच्यापर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न आहे। आवाज येतोय मनोज? आपण आता मेट्रोमध्ये दिसता आहात? जी आवाज येतोय। जी ही मेट्रो कुठपासून कुठपर्यंत जाणार आहे आणि हा प्रवास मुंबईकरांना कसा उपयोगी ठरणार आहे मेट्रोतून? अगदी बरोबर आहे। मेट्रो जी सुरू झालेली आहे ही जो 2B म्हणतात ती मेट्रो जी आहे ती पहिल्यांदाच हार्बर रेल्वेला जोडल्या जात आहे आणि याचं उद्घाटन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे सुद्धा या ठिकाणी होत आहे आणि त्यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालेलं आहे। आणि स्वतः आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार ह्या यातूनच प्रवास करत आहे। चेंबूरच्या डायमंड गार्डन इथून हा प्रवास सुरू झालेला आहे। त्या जवळपास 5.5 किलोमीटरचा हा प्रवास असणार आहे। 5 स्टेशन यामध्ये असणार आहेत आणि मानखुर्दचं महाराष्ट्र नगर जे आहे ते याचं शेवटचं स्टेशन असेल। त्याच ठिकाणी मोठा एक जो कार शेड म्हणतात ते सुद्धा करण्यात आलेलं आहे। पूर्ण भारतातलं सर्वात मोठं असं हे कार शेड आहे ज्यामध्ये 72 मेट्रो ट्रेन ज्या आहेत त्या उभ्या राहू शकतील आणि याचा सर्वात जास्त फायदा जो आहे तो या मानखुर्द महाराष्ट्र नगर त्याचबरोबर देवनार परिसरातल्या लोकांना होणार आहे। कारण या ठिकाणी जी मनोज, आता जिथे तुम्ही आहात असं वाटतंय की मुख्यमंत्री कदाचित मेट्रोतून उतरलेत आणि ते पुढे निघालेले आहेत। तुम्हाला तर दाखवता येईल का बाहेरच्या भागातून की काय तिथे घडतंय आणि त्याचबरोबर तिथे आता कसली लगबग चालू आहे? अगदी बरोबर आहे।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी हा जो प्रवास आहे मेट्रोचा तो देवनारपर्यंत केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि आता मुख्यमंत्री आणि जे दुसरे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे सुद्धा यातून उतरल्याचं पाहायला मिळते आहे. एकंदरीतच आज याचं लोकार्पण झालेलं आहे आणि उद्या सकाळपासून लोकांच्या सेवेत हा जो प्रवास आहे या मेट्रोचा तो सुरू होणार आहे. एकंदरीतच जे हार्बर लाईननी प्रवास करणारे जी प्रवासी आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण असणार आहे. कारण या ठिकाणी बिलकुल मनोज, आपण याचा उल्लेख करत आहात सातत्यानं की हार्बर रेल्वे मार्गावरचा प्रवास यामुळे सुखकर होईल. जे प्रवासी मुंबईतले आहेत आणि त्याचबरोबर मुंबई बाहेरचे आहेत त्यांना स्पष्ट शब्दात आणि सोप्या शब्दात समजण्यासाठी एकदा सांगा की कोणत्या रेल्वे मार्गाला ही मेट्रो जवळ जाऊन पोहोचते किंवा जोडली जाते? ही मेट्रोचा इथे मानखुर्दला जी उपनगरीय रेल्वे आहे लोकल ट्रेन हार्बर मार्गावरती मानखुर्द स्टेशनला जोडल्या जाते. त्यानंतर कुर्ला स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर जोडल्या जाणार आहे. तर BKCमध्ये जे मेट्रो आहे त्या ठिकाणी ही जोडल्या जाणार आहे आणि पुढे अंधेरीकडे जाणार आहे. म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, बांद्रा स्टेशन असेल वेस्टर्न रेल्वेचं त्यालासुद्धा जोडण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस असेल किंवा बांद्रा टर्मिनस असेल त्यालासुद्धा ही मेट्रो जी आहे ती जोडण्यात येणार आहे. जवळपास 37 किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. त्याचा हा पहिला टप्पा जो आहे तो आज सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढचा टप्पासुद्धा लवकरच सुरू करू आणि तसं काम पूर्ण झालं पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. बिलकुल मनोज, आजच्या घडीला महाराष्ट्राच्या जनतेच्यासाठी आणि खास करून मुंबईकरांच्यासाठी 2 मेट्रो मार्गिका कार्यान्वित झालेल्या आहेत. त्यातल्या ज्या आत्ता मेट्रो मार्गिकेमध्ये तुम्ही आहात तिचा मूळ टप्पा केवढा आहे? तुम्ही मगाशी 37 किलोमीटर म्हणालात, तर ही मेट्रो मार्गिका मानखुर्द मंडाळे इथून जर समजा सुरू होत असेल तर ती कुठपर्यंत जाणार आहे? अगदी बरोबर. हा जो टप्पा आहे हा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि हा मानखुर्द या ठिकाणावरून सुरू होऊन DN नगर अंधेरी इथे हा जो टप्पा आहे तो पूर्ण होणार आहे. आणि यात हार्बर मार्ग असेल, मध्य रेल्वे असेल, त्याचबरोबर उपनगरं असतील, पश्चिम उपनगरं असतील ते सगळे यातून जोडल्या जाणार आहे. म्हणजे जे रेल्वेच्या उपनगरीय सेवावर याचा जो भार पडतो तो भार या मेट्रोमुळे कमी होणार आहे. परंतु लवकरात लवकर हा मेट्रो प्रकल्प पूर्ण झाला तरच त्याचा जे प्रवासी आहेत त्यांना फायदा होणार आहे. परंतु याचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे त्यामुळे लवकरच दुसरा तिसरा टप्पासुद्धा पूर्ण होईल अशी आशा आहे. धन्यवाद या सगळ्या तपशिलाच्यासाठी.